नमस्कार. आज आपण बोधवचने, ज्ञान आणि नीतिमूल्य या संग्रहातील काही निवडक संस्कृत श्लोक पाहणार आहोत. यात जीवन कसं जगावं, संपत्ती, ज्ञान याबद्दल खूप छान विचार आहेत. हो, अगदी. हे विचार जुने असले तरी आजही कसे लागू पडतात हे बघणं खरंच इंटरेस्टिंग आहे. चला बघूया यात काय काय आहे. नक्कीच. या श्लोकांमधून फक्त उपदेश नाही मिळत, तर एक बॅलन्स्ड दृष्टिकोन मिळतो आयुष्याकडे बघण्याचा. सुरुवात करूया भीतीम या भावनेपासून. हो, तो श्लोक आहे ना, पादपानाम भयम वातात, म्हणजे झाडांना वाऱ्याची भीती. बरोबर. कमळाला थंडीची, पर्वताला वज्राची. प्रत्येकाला कसली ना कसली भीती असतेच. आणि मग पुढे म्हटलंय की सज्जनांना दुर्जनांची भीती वाटते. हे जरा वेगळं आहे नाही का? म्हणजे बाठी भीती नैसर्गिक आहे, पण ही सामाजिक किंवा नैतिक भीती म्हणू शकतो आपण. म्हणजे बाहेरच्या धोक्यांसोबतच जी आपल्या मूल्यांना धोका पोचवतात त्यांची भीती. अच्छा. आणि याच भीतीला जोडून पुढचा विचार येतो तो म्हणजे तयारीचा. चिंतनीया ही विपदाम आधावेव प्रतिक्रिया. कोप खननम युक्तम प्रदीप्ते वह्निनाग्रहे. म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. घरात आग लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? तयारी आधीच हवी. अगदी प्रॅक्टिकल विचार आहे हा. हो, पण ही तयारी फक्त भौतिक नाही, म्हणजे नुसती वस्तूंची नाही. अच्छा. मानसिक आणि बौद्धिक तयारी पण तितकीच महत्वाची आहे. पुढे काय होऊ शकतं याचा विचार करणं, त्यासाठी तयार राहणं, हेच शहाणपण. म्हणजे दूरदृष्टी हवी. अगदी. ही दूरदृष्टी फक्त संकट टाळायला नाही, तर आपल्याकडे जे आहे म्हणजे साधनं, त्याचा योग्य वापर करायला पण मदत करते. आणि साधनं म्हटलं की पैसा आलाच. तो एक श्लोक आहे ना, दानम भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य. बरोबर. संपत्तीचे 3च मार्ग आहेत म्हणे, दान, उपभोग किंवा मग नाश. जो देत नाही किंवा स्वतःसाठी वापरत नाही त्याची संपत्ती एक प्रकारे नाशच पावते. किती खरे हे आजही. खरंय. आणि हे फक्त पैशाबद्दल नाहीये. कोणतंही रिसोर्स घ्या, वेळ, ज्ञान, ऊर्जा, काहीही, ते वापरात राहिलं पाहिजे. साठवून ठेवण्यापेक्षा त्याचा फ्लो महत्वाचा आहे. नाश म्हणजे फक्त फिजिकल नाश नाही, तर त्याची व्हॅल्यू शून्य होणं, असून नसल्यासारखं होणं. बरोबर. याचा संदर्भांमध्ये ज्ञानाचा विचार येतो नाही का? नो चोर हार्यम न च राजहार्यम. विद्याधन. अगदी. असं धन जे चोर चोरू शकत नाही, राजा हिसकावू शकत नाही, भाऊ वाटून घेऊ शकत नाही, आणि गंमत म्हणजे खर्च केल्याने म्हणजे दुसऱ्याला दिल्याने उलट वाढतं. हे ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. कमाल आहे. अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी कधी वाया जात नाही, जी फक्त तुमची असते. पण ज्ञानासोबत काय हवं? नम्रता. बरोबर. संपूर्ण कुंभो न करोती शब्दम अर्धोघटो घोषमुपयेती नूनम. म्हणजे पूर्ण भरलेला घडा शांत असतो, पण अर्धा घडा खूप आवाज करतो. विद्वान लोक शांत असतात, गर्व करत नाहीत. पण ज्यांना अर्धवट ज्ञान असतं ते खूप बडबड करतात. हे तर आपण रोज बघतो. अगदी. खरी समज आली की आपल्या अपुरेपणाची जाणीव होते, मग गर्व कुठून येणार? हेच खरं शहाणपण. आणि हे शहाणपण नुसतं पुस्तकातून मिळत नाही. त्यासाठी फिरावं लागतं, लोकांमध्ये मिसळावं लागतं. यस्तु संचरते देशान यस्तु सेवेत पंडितान. म्हणजे जो देश फिरतो, विद्वानांच्या संगतीत राहतो. हो, त्याची बुद्धी विकसित होते. जसा तेलाचा थेंब पाण्यावर पसरतो तशी. अनुभव आणि संगत महत्वाची. पण हे सगळं मिळवण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नाही, प्रयत्न पण हवेत ना. उद्यमेने ही सिद्धंती कार्याणी न मनोरथई. अगदी. बरोबर पकडलत. न ही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात शिकार आपोआप येत नाही. म्हणजे कष्ट करायला हवेत, ॲक्शन महत्वाची. हो, नुसते विचार किंवा इच्छा असून भागत नाही. आणि याचबरोबर मूर्खपणाची लक्षणं पण सांगितली आहेत. म्हणजे काय टाळावं हे पण कळतं. अनाहुतः प्रविशती. हो, न बोलावता जाणे, न विचारता बोलणे, आणि अविश्वसनीय लोकांवर विश्वास ठेवणे, हे टाळलं तर खूप झालं. खरंय. हे सामाजिक व्यवहाराचे नियम आहेत एक प्रकारे. कुठे बोलावं, कुठे थांबावं, कोणावर विश्वास ठेवावं हे समजायला हवं. आणि हे सगळं करत असताना एक मोठा विचार पण आहे. कोणता? ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वांच्या सुखाची, आरोग्याची प्रार्थना. हो. आणि तो अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः वाला पण, म्हणजे नम्रता आणि वडीलधाऱ्यांची सेवा. यांनी काय वाढतं? आयुष्य, विद्या, यश आणि बळ. आणि गायत्री मंत्राचा पण उल्लेख आहे, जो बुद्धीला योग्य मार्ग दाखवण्याची प्रार्थना आहे.
म्हणजे या सगळ्यांमधून एक संतुलित, ऍक्टिव्ह आणि मूल्यांवर आधारित जीवनाचा मार्ग दिसतो. भीती ओळखून तयारी करणं, संपत्तीचा योग्य वापर ज्ञानाची आणि अनुभवाची किंमत ओळखणं, आणि हे सगळं नम्रतेने आणि इतरांचा विचार करून करणं. तर हे प्राचीन श्लोक असले तरी यातलं ज्ञान आज पण तितकंच महत्वाचं आणि उपयोगी आहे. अगदी. ही फक्त जुनी वचनं नाहीत, तर आजच्या काळातही अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठीची तत्त्वं आहेत. जाता जाता एक विचार येतोय मनात. या सगळ्या विचारांपैकी आजच्या जगात आपल्याला आचरणात आणायला सगळ्यात अवघड काय वाटेल? चांगला प्रश्न आहे. पैशाचा योग्य वापर,